लेवा पाटीदार भवन ऐरोली या ठिकाणी लग्नात जे मौल्यवान वस्तू दागिने आणि रोख रक्कम अशी स्टेजवर ठेवलेली बॅग दोन अनोळखी इसमांनी चोरल्याची घटना घडली। त्या अनुषंगाने रबाळे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता। परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे सर तसेच रबाळे विभागाचे एसीपी राहुल धस सर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रबाळे पोलीस स्टेशन बाळकृष्ण सावंत सर, पोलीस निरीक्षक प्रशासन श्याम बनसोडे सर, पोलीस निरीक्षक क्राईम गवडी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही व पथकाने तपास सुरू करून मिळालेल्या पुराव्याच्या आधारे आरोपीने जी कार वापरली होती तिचा माग घेऊन तसेच सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी हे मध्य प्रदेश येथील कडिया सांची या गावातील असल्याची माहिती मिळाली होती। तसेच याच गावात अनेक टोळ्या अशाच प्रकारचे गुन्हे भारतभर करत असल्याची माहिती मिळाली होती। त्या ठिकाणी जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने हे नेमके कोण आरोपी आहेत हे निष्पन्न करून त्या आरोपीने ज्या महिलेकडे विल्हेवाट करण्याकरता चोरी केलेला माल दिला होता त्या महिलेवर कारवाई करून तिच्याकडून सदर गुन्ह्यात गेलेला 7,53,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून सदर गुन्हा उघड करण्यात आलेला आहे। तसेच यातील 3 आरोपी जे आहेत ते पसार झाले असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत। पोलिसाला तर्फे नागरिकांना आव्हान आहे की आपल्या कुठल्याही लग्न समारंभात आपल्या नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांव्यतिरिक्त संशयित व्यक्ती आढळून आल्यास पोलिसांना त्वरित कळवावे। कुठलाही संशय वाटल्यास त्याची विचारपूस करावी, त्याकरता पोलिसांची मदत घ्यावी। तसेच आपल्या जे मौल्यवान वस्तू आहे या सांभाळून ठेवाव्या, त्याच्यावर पूर्ण लक्ष द्या। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील।